नमस्कार, मी विवेक टेंगले, ग्रामीण विकास संस्था कोसारी या संस्थेच्या माध्यमातून गेले 10-12 वर्ष लोकसभागत पाणी व्यवस्थापन आणि महिला सक्षमीकरणामध्ये महिलांचा रोजगार आणि महिला आरोग्य ह्या विषयावर काम करत असताना दुसरी गोष्ट अगदी हे 12 वर्ष मी सातत्यानं प्रामाणिकपणे काम केलं. आणि त्यानंतर कुटुंबाची पार्श्वभूमी जर बोलायचं झालं तर त्यामध्ये मला जमीन नाही, कुठली जनावर नाहीत, पण असं शेजाऱ्यांबरोबर प्रवास करत असताना त्यांनी ही मका चुनी जे मका बांधायला होतो त्याची संकल्पना दिली आणि त्यांनी बोलले की आम्ही सहकार्य करतो. एवढ्या एका शब्दानं हा उद्योग उभा राहिला आणि मुळात कच्चा माल उपलब्ध होणं आणि पक्का माल पण स्थानिकला जाणं ह्या दोन गोष्टीचा विचार केला आणि स्थानिकला ह्या गोष्टीची असणारी मागणी या सर्व गोष्टीचा विचार करून मी ह्या उद्योगामध्ये पाऊल ठेवला. आणि माझ्यासाठी ती गोष्ट गरजेची होती, कारण दुसरा इन्कमचा कुठलाही सोर्स नव्हता. पूर्ण वेळ सातत्यानं सामाजिक कार्यामध्ये, त्यामुळे इन्कम सोर्स नसल्यामुळे मला काहीतरी एक प्लस म्हणून या कामाव्यतिरिक्त थोडा वेळ उद्योगामध्ये व्यवसायामध्ये म्हणून मी ह्याकडे थोडं सकारात्मक दृष्टीने बघितलं आणि हे काम सुरू केलं. त्यामध्ये आमचे शेजारी असतील, संभाजी भोसले मित्र, बालाजी देसाई असतील, साईसाहेब असतील, ह्या माध्यमातून मला सगळ्यांनी सहकार्य केलं आणि मार्गदर्शन केलं आणि त्यातून हा उद्योग उभा राहिला. आणि त्यानंतर कारण वंचित, दुर्लक्षित, उपेक्षित लोकांसाठी काम करत असताना स्वतः कुठेतरी पाठीमागं राहत होतो, पण माझ्यासाठी पण हे करणं गरजेचं वाटत होतं. कारण माझ्या कुटुंबामध्ये मुलं आहेत, बायका आहेत, शिक्षण आहे, हे सगळ्या गोष्टीचा विचार करून मीही थोडंसं एक उद्योगाचा एक विचार वेगळा केला ह्या कामाबरोबर सामाजिक, आणि हा उद्योग सुरू केला आणि सुरू झाला. आणि हे सुरू झाल्यानंतर जे माझ्या गेले 10-12 वर्षाचा अनुभव आहे ती सामाजिक कार्य माझ्या रक्तातच आहे. त्यामुळं जरी मला बरेच जण बोलले आता तू हे कर ते कर, थोडं सामाजिक काम कमी कर, पण जे काही मला त्याचं व्यसन लागून असलो तर बाकीच्या गोष्टी डोक्यात असतात की गावामध्ये काय करायचं, वृक्ष लागवड असेल, पाणी व्यवस्थापन, सध्या उन्हाळा आहे, पाणी सहभाग असतो वेगवेगळ्या समितीमध्ये आहे शासनाच्या. आणि तिकडं गेल्यानंतर दुसरी एक महत्त्वाची बाब सांगायची म्हणजे की आमच्या सहयोगिनी पत्नी गौरी टेंगले यांचा मला हातभार चांगला मिळतो, कारण कामगार आणि आता कामगार नाही, आणि हे सगळं मी एकदा शिकवलेलं आहे आणि आता ते स्वतः सांभाळतात. अगदी ते मशीन चालू करणं, अगदी 20 HP मोटर आहे ती सुरू करणं असू द्या, पोती येथून गाडा आहे त्या गाड्यावर पोती नेऊन टाकणं, माल काढणं, पोती शिवणं, आणि दिवसभर जे काही गिराईक येतील सगळं हिसाब किताब ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टींचा सभागातून ह्या माध्यमातून चांगलं सहकार्य मिळतं मला आणि सुरू आहे एका दृष्टीने चांगला प्रवास. मुलं आहे तुमची छोटी छोटी, तर मग मुलं आणि म्हणजे हा व्यवसाय कसं सांभाळता तुम्ही, कसं मॅनेज करता? सकाळपारी दिवस घरातली कामं आवरतात 10 वाजेपर्यंत. त्यातूनच अधूनमधून गिऱ्हाईक येतं, तिकडे यायचं, गिऱ्हाईक द्यायचं, परत घरी जायचं, घरातली कामं आवरायची, परत आणि यायचं, मिस्टरांना मदत करू लागायची, किंवा त्यांनी नसलं तरी गिऱ्हाईक आले तरी त्यांनाही म्हणजे धडा वगैरे काढून द्यायचे काम करते. किती महिने झाला हा व्यवसाय सुरू करून तुम्हाला? 7-8 महिने झाले. ओके. मग सुरुवातीला थोडा त्रास झाला, म्हणजे अनुभव. आता भारी व्यवसाय चालतो. ओके. भरडा करायचा म्हटला मक्याचा, तर किती वेळ लागतो साधारणतः? 4 मिनिटं लागते. ताशी 700 ते 800 किलो माल निघतो. हां. आणि त्याचा दर हे असा राहतो की जशी मक्का आहे त्यामध्ये प्रोसेसचा काय खर्च असेल ती पोत्या झाला, लाईट बिल आला, मेहनत आली, पॅकिंग आली, ट्रान्सपोर्ट झाला, हे खर्च धरून असं ते पोत्याचा दर ठरवला जातो. अच्छा, म्हणजे आता तुम्ही दोघं मिळूनच हे सगळं करताय? हो, सांभाळता. पहिल्यांदा त्रास झाला, घरी मिळायचं नाही, टेक्निक माणूस मिळत नव्हता आणि कामगार मिळत नाहीत ना, आणि वेळ होत नाही. मग कधी तर मालाची गाडी येते किंवा कुठं ऑर्डर टाकायची असते, अशा वेळी अडचणी निर्माण होते. पण आता आम्ही स्वतःच ऑर्डर आली का आम्ही दोघंच आम्ही शेड्यूलच बनवले की रोज 10 ते 15 पोती काढणे, सकाळी 10-15, संध्याकाळी 10-15 पोती काढणे, अशा पद्धतीनं सुरू आहे. मुळात पश्चिम महाराष्ट्रात जे दुष्काळी 13 तालुके आहेत त्यामधला आमचा हे जत तालुका आहे. मोठी मंगळवेढा असेल, कवठेमंकाळ, जत, आटपाडी, सांगोला असे जे काही तालुका आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं, जत तालुका असेल, सांगोला, मंगळवेढा ह्या भागामध्ये दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे, जर्सी गायांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे आणि शेतकऱ्यांची उलाढाल जास्तीत जास्त ह्या दूध धंद्यावर चालते. त्यामुळे ह्या भागामध्ये जनावरांची संख्या भरपूर आहे आणि मक्का पीक पण चांगलं पिकलं जातं. त्यामुळं त्या उद्देशानं, त्या अनुषंगाने विचार करून की बाबा इथंच कच्चा माल पण मिळेल, मक्का शेतकऱ्यांची इथंच मिळेल आणि त्या शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी
हा आपलं पशुखाद्य जे आहे मका भरडा, हा शुद्ध मका भरडा आम्ही त्यांच्यासाठी इथंच उपलब्ध करून देतो. समाजासाठी काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने विवेक भाऊ यांच्या कामात जाणवली. बदल घडवण्यासाठी केवळ विचार पुरेसे नसतात, स्वावलंबनाची ताकदही तितकीच महत्त्वाची असते. म्हणूनच सामाजिक कार्यासोबत पशुखाद्य व्यवसाय ही नवी सुरुवात. हा व्यवसाय केवळ उत्पन्नाचा मार्ग नाही, तर समाजसेवेचा प्रवास अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. चला तर मग आपणही स्वावलंबी होऊया, इतरांनाही सक्षम करूयात आणि बदलाची नवी वाट एकत्र घडवूयात.